रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते। उरलेल्या भाताचा आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी अगदी गरमागरम कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहोत। हा नाश्ता झटपट होतो आणि चवीलाही खूप टेस्टी लागतो। चला मग रेसिपीला लागणारं साहित्य बघूया। इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता इथे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि 1 चमचा मी इथे लाल मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण बेसनचा वापर नाही करायचा आहे, तर आपण इथे मैदा घातलेला आहे। 2 चमचे आपण इथे मैदा घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पाणी घालायचं नाही याच्यामध्ये, भातामध्ये ओलावा असतो त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, असंच मळायचं आहे। हे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये। एका साईडला मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता हे एक एक करून आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तेल जे आहे ना, मी आधी वापरलेलं तेल आहे हे, त्याच तेलामध्ये मी भजी कुरकुरीत तळून घेणार आहे। इथे एक एक करून आपल्याला घालायचे आहेत। हे भजी खायला अतिशय टेस्टी लागतात आणि हे पटकनही होतात। भजी खावेसे वाटले तर या भजीला तुम्ही नक्की ट्राय करा। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे, हे बघा। आणि आपण हे आता हे तळून घेतलेले आहे बघा। थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी आपण या गॅसचा फ्लेम थोडीशी फास्ट करायची आहे। भजीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे, हे बघा। आता या पद्धतीने आपण इथे काढून घेणार आहोत। या पावसाळ्यात तुम्ही ह्या भजीला नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्स करून सांगा। तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।